त्या भुयारात तुला दागिनं सापडत्यात. म्हणजे लगेच दागिने मिळतील? खूप बरं झालं आजी तुम्ही मला सांगितलं. थांब, घाई करू नगस. त्या भुयारात शिरताना काही नियम काटेकोरपणे पाळायचे, तर दागिन्यापर्यंत पोचशील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला एकटीला जावं लागेल, आणि एकटी म्हणजे एकटी. कोणता बी बाई, बाप्या, पोरगा, पोरगी आणि प्राणी, अग्नी, शस्त्र काय बी बरोबर असल तर काम होणार नाही. घाबरलीस? तुझा संकल्प मोठा आहे, कसोटी बी मोठी असल. जर गेलीस भुयारात तर नियम पाळायचे. घाबरलीस तर आयुष्यभर दागिने शोधत राहिलीस तरी गावणार नाही. नाही नाही, मी नाही घाबरणार, मी जाईन. आता विठुराया माझ्या सोबत असेल ना. पण हे बघ, आपल्यातलं बोलणं कुणाला बी सांगायचं नाही. एकटीच जा. हो आजी, मी नक्की जाईन. काय म्हणाली सखू? लय साधी आहे ग पोर. एका झटक्यात तिचा विश्वास बसला. सखू उद्या एकटी जाणार हे नक्की. आणि एकदा का सखूनी त्या भुयारात पाऊल ठेवलं की गुहेचं दार कायमचं बंद होणार आणि सखू अध्याय समाप्त होणार. त्या भुयारात तुला दागिनं सापडत्यात. तुला एकटीला जावं लागेल, आणि एकटी म्हणजे एकटी. विनंती आहे बाबाजी, जेवण तरी घ्या. अहो निदान पाणी तरी प्या. बाबाजी, चला, बाबाजींनी बोलावलंय. या 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 या. पाय खाली ठेवा, काम झालं. उद्या सकाळी सखू एकटीच आपल्या सापळ्यात अडकणार, डोंगरावरच्या त्या भयंकर गुहेत. माझं मॉल. भैर्या, म्हातारीला तिची थैली दे. सापळा लावला जळ्याला औसेच्या रातीला. सावध सापळ्यात गावणार, न खटका बसणार, पाखरू जाळ्यात अडकणार. म्हणजे बाबाजी शेवटी सकू जाळ्यात पकडली जाणार. ही आता शेवटची आहे. नुसती जाळ्यात पकडली जाणार नाही ती. पिंजऱ्यात अडकलेल्या पाखरावानी, पंख कापलेल्या पाखरावानी फडफड 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 करत तडफडत जीव देणार ती. बाबाजीने पाय खाली टिकवला. बाबाजीने संकल्प सोडला. म्हणजे तुम्ही आता जेवणार नाही. जिंगरोबाने आता फकस्त वाढ दावलीये, अजून ती पुरी व्हायची.
मगच मेजवानी. आणि रातच्याला लय काम आहेत आपल्याला. हा, आणि उद्या सकाळी बी. उद्या सकाळी आपले हुशार सेवक तयार ठेव. लई जोखमीचं काम आहे. समजांनी तयार राहा. काय ग, काय झालं बजाबाचं? भेटला का जंगलात? नाही नाही भेटले ते. अगं मग परत शोधायला निघालीयस का? अगं काय करतेस? आता दागिने शोधायला कुठून तरी सुरुवात करायला हवीये ना. मग कुठे निघालीयस? ठरवलं नाहीये, पण म्हणजे ते जिपरीकडे जाते. मोठी बिलंदर आहेस हा तू सखू. ताकास तूर लागू देत नाहीयेस. ते म्हणजे जाणार असशील दुसरीकडे, पण मला सांगतेस जिपरीकडे चाललीये, बरोबर ना? पुरे पुरे पुरे. हा आणखी एक सख्या मामीपेक्षा जवळचा. तुला एकटीला जावं लागेल, आणि एकटी म्हणजे एकटी. विठुऱ्या काय रे करू मी आता? गुळीत मला एकटीलाच जावं लागणार आहे. पण पांडू सोबत आलं तर काम होणार नाही. पण त्याचं मन कसं दुखवू? काय ग, तुला नाही ना सांगायचं काही? ठीक आहे, पांडूला ठाऊक असेल सगळं, मी त्याला विचारते. काय ग, कसला एवढा विचार करतेस? लपवतेस का काही? हा ग, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. नाही मामी, ऐक ना गो. पांडू आला ना तर त्याला सांगशील का की मी गेले? काय? कुठे? जिपरीकडे गेलीस म्हणून सांगू का? नाही, नको नको, जेपरीकडे नको. तो आला ना तर त्याला सांग की आहो आले होते सकाळी, त्यांच्या बरोबर गेले मी सासरी. सांगशील? आले. अगं, बरी मिळाली तावडीत. आगे पुरे पुरे पुरे. रे, कशाला मोठ्या मोठ्यानं हाका मारतोस रे? मेला अगदी चोमडा या कोंबडा. कोंबडा घ्या पोपट आहे का असा हाक मारायला?